नमस्कार मित्रांनो, ट्रू स्टोरीज मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मी शीतल. मित्रांनो, आयुष्यात कितीही काळाकुट्ट अंधार आला तरी सत्याची आणि संयमाची साथ सोडली नाही की सुखाची नवी पहाट नक्की उगवते. आजची कहाणी अशाच एका शोषिक पत्नीची आहे, जिने संकटाच्या डोंगरासमोर हार मानली नाही. सासूबाईंच्या निधनानंतर अचानक बदललेला व्यसनी नवरा आणि एका रात्री बंद खोलीत उघडलेलं संदुकीचं ते रहस्य. शेवटी असं काही घडलं ज्याने एका विखुरलेल्या संसाराचा चेहराच बदलून टाकला. चला सुरू करूया आजची हृदयस्पर्शी कहाणी. सासूबाईंच्या निधनानंतर मी त्यांच्या खोलीची आवराआवर करायला गेले. कपाटाच्या बाजूला एका कोपऱ्यात मला एक जुनी लाकडी पेटी दिसली. मी ती पेटी उघडली आणि समोरचं दृश्य पाहून माझे पाय सुन्न झाले. माझ्या सासूबाई माझ्यापासून एवढं मोठं रहस्य लपवून ठेवतील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझं नाव सायली. एका अत्यंत गरीब कुटुंबात माझा जन्म झाला. घरात पैशांची नेहमीच चणचण असायची, पण माझ्या आई वडिलांनी मला खूप चांगले संस्कार दिले होते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाने आपलं कर्तव्य कधी सोडू नये हेच मला शिकवलं. जेव्हा माझं लग्न ठरलं तेव्हा घरच्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आता माझ्या मुलीचे दिवस बदलतील, तिला लहानपणी जे मिळालं नाही ते सगळं सुख तिला सासरी लाभेल असं माझ्या आई वडिलांना वाटलं होतं. मी सुद्धा डोळ्यात अनेक सुंदर स्वप्न घेऊन त्या घरात पाऊल ठेवलं. माझ्या पतीचं नाव होतं आनंद. मला वाटलं होतं आता मला हक्काचं माणूस मिळालं. आनंद नेहमी माझी साथ देतील आणि आम्ही एकत्र संसाराची नवी सुरुवात करू. पण देव कपाळावर वेगळंच काहीतरी लिहून बसला होता. त्या घरात पाय ठेवला आणि जणू माझं नशीबच पालाटलं. तिथं माझं स्वागत सुखाने नाही तर मोठ्या जबाबदाऱ्यांनी आणि दुःखाने केलं. माझ्या सासूबाई खूप आजारी असायच्या. त्या सतत अंथरुणाला खिळलेल्या असत. त्यांना उठायला बसायलाही कोणाच्या ना कोणाच्या आधाराची गरज असायची. सुरुवातीला मी विचार केला, सासूबाईंची सेवा करणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे, म्हणून मी कधीच कोणती तक्रार केली नाही. सकाळी डोळे उघडल्यापासून माझी धावपळ सुरू व्हायची. सासूबाईंची काळजी घेणं, त्यांना वेळेवर आंघोळ घालणं, त्यांचे कपडे बदलणं, औषध पाणी सांभाळणं आणि त्यांच्या आवडीचं जेवण बनवणं हेच माझं आयुष्य झालं होतं. या सगळ्यानंतर उरलेलं घरकाम मी करायचे. दिवस कधी उगायचा आणि कधी मावळायचा माझं मलाच कळत नव्हतं. पण माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी अडचण म्हणजे माझे पती होते. ते ना कधी चांगले पती बनू शकले, ना कधी चांगला मुलगा. त्यांना कोणाचीच काळजी नव्हती, ना स्वतःच्या आईची ना माझी. त्यांना फक्त स्वतःच्या मौज मजेची पडून असायची. ते वाईट संगतीत अडकले होते आणि त्यांच्या सवयी इतक्या बिघडल्या होत्या की आता त्यात सुधारणा होणं जवळपास अशक्य वाटत होतं. त्यांना जुगाराचं व्यसन जडलं होतं. ते तासनतास घराबाहेर राहायचे आणि आपला सगळा वेळ वाईट लोकांसोबत घालवायचे. त्यांना इतर मुलींचाही नाद लागला होता. त्यामुळे संपूर्ण गावात नेहमीच त्यांच्याच कर्तृत्वाची चर्चा असायची. हे सगळं ऐकून मला खूप लाज वाटायची, पण मी कोणाकडे काहीच बोलू शकत नव्हते. लग्नानंतर मला एक आशा होती की कदाचित ते बदलतील, पण दिवसेंदिवस त्यांची ही सवय आणखीनच बिघडत गेली. माझ्या सासूबाई नेहमी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करायच्या, पण ते त्यांच्या एका शब्दालाही किंमत देत नव्हते. नंतर मला समजलं की ते लग्न आधीपासूनच बिघडलेले होते. जेव्हा ते शिक्षणासाठी बाहेर एका हॉस्टेलमध्ये राहत होते तेव्हा त्यांना काही असे मित्र मिळाले ज्यांनी त्यांना चुकीच्या मार्गावर नेलं. सुरुवातीला सासूबाईंना या गोष्टीची काहीच कल्पना नव्हती. त्यांना वाटायचं की आपला मुलगा तिथे मनापासून अभ्यास करतोय आणि स्वतःचं भविष्य घडवतोय. पण जेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्यांना त्यांच्या वागणुकीबद्दल सांगितलं तेव्हा सासूबाईंचं मन पार तुटून गेलं. त्यांनी तातडीनं त्याला परत घरी बोलावून घेतलं. घरी राहून कुटुंबाच्या वातावरणात तो सुधारेल अशी त्यांना एक आशा होती, पण तसं काहीच झालं नाही. उलट घरी आल्यानंतर त्याला आणखीनच मोकळं रान मिळालं आणि त्याच्या या सवयी अधिकच वाढत गेल्या. तो दिवसभर इकडे तिकडे भटकत राहायचा. कधी जुगारात पैसे हरवून यायचा तर कधी एखाद्या नव्या अडचणीत अडकायचा. माझ्या सासूबाई रात्री रात्री जागून त्याच्यासाठी ढसढसा रडायच्या. आपला मुलगा कोणत्या विनाशाच्या मार्गावर चालला आहे याची काळजी त्यांना पोखरत असायची. शेवटी त्यांनी विचार केला की कदाचित लग्न झालं की त्याला घराची जबाबदारी समजेल. जेव्हा डोक्यावर संसाराचं ओझं येईल तेव्हा तो स्वतःहून सुधारेल.
याच एका आशेनं त्यांनी माझं लग्न त्याच्याशी लावून दिलं होतं. पण त्यांची ही अपेक्षा फोल ठरली. लग्नानंतरही त्याच्यात काडीचाही बदल झाला नाही. तो तसाच राहिला. उलट ते आधीपेक्षा जास्त बेजबाबदार झाले. आणि त्यातच आमच्या आयुष्यात एक खूप मोठं संकट आलं. माझ्या सासूबाईंना अचानक अर्धांगवायूचा झटका झाला. ज्या दिवशी हे घडलं त्या दिवशी संपूर्ण घर जणू कोलमडून पडलं. ज्या कशाबशा घराला धरून होत्या, ज्या स्वतःच्या अंथरुणाला खिळल्या, त्यांच्या शरीराचा एक बाजूचा भाग पूर्णपणे निकामी झाला होता. प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांना दुसऱ्याच्या मदतीची गरज भासू लागली होती. त्या दिवसानंतर माझं आयुष्य पार बदलून गेलं. मी सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त आणि फक्त त्यांच्या सेवेत असायचे. त्यांना उठवणं, बसवणं, जेवणं, भरवणं, पाणी पाजणं, औषध देणं आणि त्यांचे कपडे बदलून त्यांची काळजी घेणं हेच माझं जग झालं होतं. कित्येकदा रात्रीच्या वेळीही त्यांना माझी गरज पडायची आणि मी एका हाकेत जागी व्हायचे. कारण मला माहीत होतं की माझ्याशिवाय त्यांचं या जगात कोणीच नाही. माझे पती तर या सगळ्यापासून मैल न मैल लांब होते. त्यांना स्वतःच्या आईच्या या अवस्थेचा काहीच फरक पडत नव्हता. ते सकाळीच घराबाहेर पडायचे आणि उशिरा रात्री परत यायचे. कधी कधी तर कित्येक दिवस ते घराची पायरीही चढत नव्हते. आणि जेव्हा कधी यायचे तेव्हा पूर्ण नशेत असायचे. त्यांच्या या वागण्यामुळे घरात पैशांची खूप चणचण भासू लागली. कारण ते काडीचाही कामधंदा करत नव्हते. घरात जे काही थोडेफार पैसे असायचे तेही ते जुगारात उडवून द्यायचे. इच्छा असूनही मी काही करू शकत नव्हते. कारण माझा सगळा वेळ आणि ताकद सासूबाईंच्या सेवेमध्ये संपून जायची. कित्येकदा असं व्हायचं की मला स्वतःला दिवसभर नीट जेवायलाही मिळत नव्हतं. पण मी आधी त्यांची भूक भागवायचे. त्यांच्या चेहऱ्यावरील वेदना पाहून माझं काळीज तीर तीर तुटायचं. त्या अनेकदा माझा हात धरून ढसढसा रडायच्या आणि म्हणायच्या, पोरी, मला वाटलं होतं की माझ्यामुळे तुला एक चांगलं घर मिळेल, पण मी नकळत तुझं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. त्यांचं हे बोलणं ऐकून मी गप्प बसायचे. कारण मला माहीत होतं की यात त्यांची काही चूक नव्हती. त्या स्वतः सुद्धा आपल्या मुलाच्या कृत्यामुळे मरणयातना भोगत होत्या. कधी कधी रात्रीच्या वेळी मी स्वतःच्या खोलीत जाऊन एकटीच खूप रडायचे. मला माझ्या माहेरची खूप आठवण यायची, जिथे गरिबी नक्कीच होती पण मनाला शांतता होती. इथे मोठं घर होतं पण मनाला शांती नव्हती. प्रत्येक नवीन दिवस एक नवीन संकट घेऊन यायचा आणि प्रत्येक रात्र मागे फक्त थकवा आणि नैराश्य सोडून जायची. तरीही मी कधीच माझ्या कर्तव्यापासून मागं हटले नाही. मी मनापासून सासूबाईंची सेवा करत राहिले. कारण मला माहीत होतं की जर मी सुद्धा त्यांची साथ सोडली तर त्यांच्याजवळ दुसरं कोणीच उरणार नाही. हळूहळू माझं जग फक्त त्यांच्या खोलीपुरतं मर्यादित झालं होतं. तिथेच माझी सकाळ व्हायची आणि तिथेच माझी संध्याकाळ. तेच माझं आयुष्य बनलं होतं. दुसरीकडे माझे पती मात्र आपल्याच धुंदीत असायचे. त्यांची आई कोणत्या अवस्थेत आहे आणि त्यांची पत्नी कोणत्या संकटातून चालली आहे याचं त्यांना तीळमात्रही सोयर सुतक नव्हतं. प्रत्येक नवीन दिवस उजाडताना मी याच आशेनं जगायचे की कधीतरी सगळं काही ठीक होईल. कदाचित एक दिवस माझ्या कष्टाचं आणि माझ्या संयमाचं फळ मला नक्की मिळेल. पण तोपर्यंत माझं आयुष्य म्हणजे फक्त जबाबदाऱ्या आणि अडचणीचं दुसरं नाव बनलं होतं. मी दिसायला खूप सुंदर होते आणि कदाचित म्हणूनच गावातील बाया मला पाहून कुजबुज करायच्या. जेव्हा कधी मी सासूबाईंसाठी औषध आणायला किंवा घराच्या कामासाठी बाहेर पडायचे तेव्हा काही जणी मला पाहून म्हणायच्या, सायलीसारखी मुलगी नशिबाने मिळते. किती गुणी, किती कष्टाळू आणि किती देखणी आहे. पण हिचं नशीबच फुटकं निघालं. कोणाची तरी नजर लागली हिच्या आयुष्याला. काही बाया तर माझ्या समोरच हळहळ व्यक्त करायच्या आणि म्हणायच्या, लग्न होऊन आली तेव्हा किती हसती खेळती पोरगी होती आणि आता बघा ऐन तारुण्यात कशी अकाली म्हातारी झाल्यासारखी वाटते. दिवस रात्र त्या आजाऱ्या सासूची चाकरी करते. ना कुठं येणं जाणं, ना जीवनात कोणताही आनंद, ना कधी शरीराला आराम. त्यांचं हे बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटायचं. मी वरून फक्त खोटं हसायचे पण आतून पार मोडून पडायचे. हळूहळू मलाही वाटू लागलं होतं की खरंच माझं नशीब खराब आहे. बहुधा देवाने माझ्या पदरात सुखापेक्षा दुःख जास्त लिहून ठेवलंय. माझ्या असण्या नसण्याचा पतीला काहीच फरक पडत नव्हता.
ते कधी घरी यायचे तर कधी कित्येक दिवस गायब असायचे आणि जेव्हा कधी परत यायचे तेव्हा एखादं नवीन भांडण, नवीन निमित्त आणि नवीन तमाशा उभा करायचे. त्यांच्या वागण्यात माझ्यासाठी कधीच प्रेम नव्हतं, ना कधी आपलेपणा होता. मला नेहमी वाटायचं की लग्नानंतर माझे पती माझे मित्र बनतील, माझं सुखदुःख समजून घेतील, कधीतरी माझा हात धरून मला बाजारात नेतील, माझ्यासाठी आवडीने बांगड्या खरेदी करतील, कधीतरी जत्रेत फिरवून आणतील, तर कधी विनाकारण माझ्याशी प्रेमानं 4 शब्द बोलतील. पण माझी ही सगळी स्वप्न फक्त स्वप्नच राहून गेली होती. ते घरात असायचे तेव्हाही माझ्याशी कधी प्रेमाने बोलत नव्हते. मला नेहमी अशी वागणूक मिळायची जणू मी त्यांची पत्नी नसून कोणीतरी परकी बाई आहे. एकदा गावातील एका महिलेकडून मला समजलं की माझे पती गावाबाहेर शेतात एका दुसऱ्या स्त्रीसोबत रंगेहात पकडले गेले आहेत. लोकांनी जेव्हा त्यांना त्या अवस्थेत पाहिलं तेव्हा सगळ्यांनी त्यांना खूप खडे बोल सुनावलं. कोणी त्यांना लाज बाळगायला सांगत होतं, तर कोणी त्यांच्या अंथरुणाला खिळलेल्या आजाऱ्या आईची आठवण करून देत होतं. पण त्यांना कोणत्याही गोष्टीची चाड नव्हती. ही बातमी जेव्हा माझ्या कानावर आली तेव्हा जणू कोणीतरी माझ्या काळजात थेट सुरा खुपसला. खूप वेळ तर माझ्या तोंडातून एक शब्दही फुटला नाही. माझे डोळे आपोआप वाहू लागले होते. लग्नासारखं पवित्र बंधन पाठीशी असतानाही एखादा माणूस इतक्या खालच्या पातळीला जाऊ शकतो याचा मी विचारही करू शकत नव्हते. मला वाटलं होतं की ते माझ्यावर प्रेम करत नसले तरी किमान या लग्नाच्या नात्याची अब्रू तरी लागतील. पण त्यांनी तर नीचपणाच्या सगळ्या सीमा पार केल्या होत्या. त्या रात्री मी खूप उशिरापर्यंत जागी राहिले. डोक्यात एकच विचार चक्रावून टाकत होता की नक्की माझी काय चूक होती. मी तर नेहमी त्यांची साथ देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या आजारी आईची मनापासून सेवा केली, त्यांच्या घराला माझं घर मानलं. मग असं काय पाप केलं होतं मी, ज्याच्या बदल्यात मला फक्त आणि फक्त अपमान आणि असह्य वेदनाच मिळाल्या. पण रडल्याने आयुष्य बदलत नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच सकाळ झाली आणि पुन्हा तेच रहाड गाडगे सुरू झालं. मी नेहमीप्रमाणे सासूबाईंच्या सेवेला लागले. एकदा दुपारच्या वेळी मी सासूबाईंचे पाय दाबत होते. त्यांच्या पायात नेहमी खूप वेदना व्हायच्या, म्हणून मी रोज वेळात वेळ काढून त्यांचे पाय मालिश करून द्यायचे. तेवढ्यात अचानक दरवाजावर कोणीतरी थाप मारली. मला वाटलं कदाचित शेजारची एखादी बाई असेल. मी उठले आणि जाऊन दरवाजा उघडला. समोर गावातील एक माणूस उभा होता. मी त्याला यापूर्वी अनेकदा पाहिलं होतं, पण तो कधी आमच्या घरी आला नव्हता. त्याने घरात पाऊल ठेवताच आधी आजूबाजूला नजर फिरवली आणि मग माझ्याकडे पाहू लागला. त्याची ती नजर मला खूप विचित्र वाटली. तो माझ्या चेहऱ्यावरून आणि डोळ्यांवरून आपली नजर हटवतच नव्हता. त्याच्या बघण्याची ती पद्धत मला अजिबात आवडली नाही. माझ्या मनात एक अनामिक भीती आणि बेचैनी निर्माण झाली. त्याने मला विचारलं, आनंद घरी आहे का? मी म्हटलं नाही, ते यावेळी घरी नसतात. सांगा काय काम होतं? तो काही क्षण गप्प राहिला आणि मग म्हणाला, मला त्याच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं. मी थोड्या वेळाने पुन्हा येईन. पण त्याच्या बोलण्याची पद्धत खूप वेगळी होती. जणू तो फक्त माझ्या पतीलाच भेटायला आला नव्हता. मला कळून चुकलं की त्याच्या नजरेत खोट होती. तो आणखी काही वेळ तिथेच रेंगाळला आणि मग निघून गेला. पण तो जाता जाता माझ्या मनात एक भीती सोडून गेला. मला आतून जाणीव झाली होती की हा माणूस जरी पहिल्यांदा आला असला तरी तो शेवटचा नक्कीच नव्हता. तो पुन्हा कोणत्या न कोणत्या बहाण्याने इथे येण्याचा प्रयत्न करणार. मी लगेच दरवाजा बंद केला आणि आतून कडी लावून घेतली. माझं काळीज जोरात धडधडत होतं. मी सासूबाईंच्या खोलीत गेले आणि तिथलाही दरवाजा आतून लावून घेतला. काही वेळ मी दीर्घ श्वास घेत स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत राहिले, कारण त्याच्या त्या घाणेरड्या नजरेनं मला आतून हादरवून सोडलं होतं. तेवढ्यात सासूबाईंच्या खाटेजवळून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज झाला. मी घाबरून तिकडं धावले तर सासूबाई स्वतःच्या हाताने पाण्याचा तांब्या घेण्याचा प्रयत्न करत होत्या. पण त्यांचा हात नीट काम करत नसल्यामुळे तो तांब्या त्यांच्या हातातून निसटला होता आणि पाणी खाली सांडलं होतं. मी लगेच त्यांच्या जवळ बसले. त्यांना हळूच सावरून नीट बसवलं आणि स्वतःच्या हाताने पाणी पाजलं. पाणी पाजल्यावर त्यांनी माझ्याकडे पाहिलं. बहुधा त्यांना माझ्या चेहऱ्यावरची घबराट समजली होती. अतिशय क्षीण आवाजात विचारलं, काय झालं ग पोरी, तू एवढी का घाबरली आहेस? मी काही क्षण गप्प राहिले,
कारण मला त्यांना या अवस्थेत आणखी त्रास द्यायचा नव्हता. पण त्यांची ती मायेची नजर पाहून माझे डोळे भरून आले. मला जाणीव झाली की या संपूर्ण घरात जर माझं दुःख समजून घेणारं कोणी असेल तर त्या फक्त माझ्या या आजारी सासूबाईच होत्या. मी त्यांच्या शेजारीच बसून राहिले. त्यांनी पाणी प्यायलं होतं आणि आता त्यांना थोडं बरं वाटत होतं. मी त्यांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होते आणि मनातल्या मनात विचार करत होते की माझ्या आयुष्यातील ही परीक्षा कधी संपणार. तेवढ्यात अचानक बाहेरून खूप मोठा आवाज आला. जणू कोणीतरी दरवाजाला जोरात धक्का देऊन तो उघडला होता. दुसऱ्या क्षणी माझे पती पाय अडखळत खोलीत घुसले. त्यांचे पाय नीट पडत नव्हते आणि त्यांच्या तोंडाला दारूचा प्रचंड दुर्गंध येत होता. त्यांना पाहताच मी समजले की ते आजही येताना आतोनात नशा करून आले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर अनावर राग होता आणि डोळे लालबुंद झाले होते. ते आत आल्या आल्या थेट आपल्या आईच्या खाटेसमोर उभे ठाकले आणि जोरात ओरडू लागले. ते बरळले, ए म्हातारे, मला पैसे दे. मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे आणि जर तू मला पैसे दिले नाहीस तर गाठ माझ्याशी आहे. तू माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंस. आधी मला जबरदस्ती या गावात परत बोलावून घेतलं आणि नंतर या गावच्या मुलीशी माझं लग्न लावून दिलं. मी शहरात राहणारा माणूस आहे. मी शहरात शिकलोय आणि तुम्ही मला इथे आणून माझं आयुष्य मातीत मिळवलं. त्यांचं हे बोलणं ऐकून माझं रक्त उसळलं. पण मी स्वतःला कसं बसं शांत ठेवलं, कारण मला माहीत होतं की नशेत ते काहीही करू शकत नव्हते. सासूबाईंनी जेव्हा मुलाचे हे शब्द ऐकले तेव्हा त्यांचं मन दुःखाने भरून आलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण स्वतःला सांभाळत त्या अत्यंत कष्टाने म्हणाल्या, बाबा, तुला जरा तरी लाज वाटते का रे? तू तुझ्या या आजारी आईशी असं बोलतोयस. मी नेहमी तुझं भलं नशिबात मागत राहिले, पण तू कधीच माझी आणि या घराची आबरू राखली नाहीस. जरा तरी देवाचा सुमार ठेव आणि सुधारून घे स्वतःला. पण त्यांनी आईचं एकही ऐकलं नाही. उलट ते अजूनच संतापले आणि ओरडले, मला इथं भाषण देऊ नकोस. मला फक्त पैसे पाहिजेत आणि तेही आत्ताच्या आत्ता. सासूबाईंनी अगदी खचलेल्या आवाजात सांगितलं, माझ्याकडे आता 1 रुपयाही उरला नाही रे बाबा. जे काही होतं ते घर खर्चात आणि औषध पाण्यात संपून गेलं. पण त्यांचा यावर विश्वासच नव्हता. ते सारखे एकच दोषा लावून धरून होते की तू खोटी बोलतेस. तू नक्कीच कुठे ना कुठे पैसे लपून ठेवले आहेस. त्यावेळी मात्र माझा स्वतःवर ताबा राहिला नाही आणि मी थेट त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले. मी धीटपणे म्हटलं, त्यांच्याकडे खरंच पैसे नाहीत आणि जर असतील तर ते त्यांच्या औषधासाठी आणि उपचारासाठी आहेत. तुम्ही कशासाठी त्यांना असा त्रास देताय? माझं हे बोलणं ऐकल्यावर त्यांनी माझ्याकडे इतक्या जळजळीत नजरेनं पाहिलं जणू मी त्यांची खूप मोठी वैरीण आहे. त्यांनी माझा हात जोरात झटकला आणि मला एका बाजूला ढकलून दिलं. मी पाय अडखळून मागे पडले, पण तरीही मी हार मानली नाही आणि पुन्हा त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले. सासूबाई खाटेवरूनच त्यांना वारंवार थांबवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण त्यांच्यावर काहीच परिणाम होत नव्हता. ते थेट सासूबाईंच्या खाटेजवळ गेले आणि त्यांच्या उशीखाली ठेवलेली एक जुनी पिशवी त्यांनी ओढून काढली. सासूबाई पुरत्या घाबरल्या आणि काकुळतीला येऊन म्हणाल्या, नाही रे बाबा, असं करू नकोस. त्यात माझ्या औषध उपचाराचे पैसे आहेत. पण त्यांनी सासूबाईंचं बोलणं साफ दुर्लक्षित केलं. ते ती पिशवी उघडून त्यात पैसे शोधू लागले. खूप वेळ शोधल्यावर शेवटी त्यांना काही नोटा सापडल्या. सासूबाईंनी पुढच्या औषधांसाठी ते पैसे मोठ्या मुश्किलीने साठवून ठेवले होते. त्यांनी ते पैसे लगेच पिशवीतून बाहेर काढले. सासूबाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं आणि त्या थरथरत्या आवाजात म्हणाल्या, बाबा, ते पैसे नेऊ नको रे, मला औषध आणायचे आहेत. पण त्यांच्या मनात तिळमात्रही दया नव्हती. त्यांनी ते पैसे खिशात कोंबले आणि म्हणाले, जेव्हा माझ्याकडे पैसे येतील तेव्हा परत करेन. जरी आम्हा दोघांनाही चांगलं माहीत होतं की हा दिवस कधीच येणार नाही. त्यांनी एकदाही मागे वळून पाहिलं नाही आणि रागात काहीतरी पुटपुटत ते घरातून तरातरा निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर खोलीत काही क्षणांसाठी पूर्ण शांतता पसरली. सासूबाई ढसढसा रडू लागल्या आणि मी त्यांना सावरू लागले. माझे स्वतःचे अश्रूही थांबत नव्हते. पण त्यावेळी मला त्यांच्यासाठी स्वतःला खंबीर बनवणं गरजेचं होतं. त्यांनी माझा हात घट्ट धरला आणि रडत रडत म्हणाल्या, पोरी, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला वाटलं होतं लग्नानंतर माझा मुलगा सुधारेल,
पण त्याच्या नादात मी तुझंही हस्तखेळतं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. त्यांचं ते बोलणं ऐकून माझं काळीज आतून तुटलं. मी त्यांचे हात दाबत त्यांना म्हटलं, आई, असं अजिबात म्हणू नका. यात तुमची काही चूक नाही. जे नशिबात होतं ते घडलं. पण तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. मी आहे ना तुमच्यासोबत. जरी हे बोलताना माझ्या स्वतःच्या मनात खूप मोठी भीती दडलेली होती. कारण आपली परिस्थिती काय आहे हे मला चांगलंच माहीत होतं. त्या दिवशी मला पहिल्यांदा प्रकर्षाने जाणीव झाली की या घरात आता आम्ही दोघीच एकमेकींचा आधार आहोत. एक आजारी आई आणि एक मन तुटलेली सून, ज्याच्या हक्काच्या माणसानेच त्यांना छळण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. आणि मला याची पुसटशीही कल्पना नव्हती की येणाऱ्या दिवसात माझ्या आयुष्यात यापुढेही मोठं वादळ घोंघवणार आहे. एक दिवस मी घराच्या कामात प्रचंड व्यस्त होते. सकाळपासूनच झाडू, पोचा, भांडी आणि स्वयंपाक करण्यात जीव अडकला होता. सासूबाई त्यांच्या खोलीत विश्रांती घेत होत्या आणि मी पटापट कामं उरकत होते. तेवढ्यात अचानक दरवाजावर कोणीतरी थाप मारली. तो आवाज ऐकताच माझे हात तिथेच थांबले आणि न जाणे का माझ्या मनात एक विचित्र भीती दाटून आली. मी सावलीसारखी हळूच खिडकीजवळ गेले आणि बाहेर डोकावून पाहिलं तर माझं काळीज धस्त झालं. बाहेर तोच माणूस उभा होता जो काही दिवसापूर्वी माझ्या पतीला शोधत आला होता आणि ज्याने माझ्याकडे अत्यंत घाणेरड्या नजरेनं पाहिलं होतं. मी काही क्षण तिथे सुन्न उभी राहिले. मग मनातील भीती बाजूला सारून हिम्मत करून दरवाजा उघडला. मी दरवाजा उघडताच तो चेहऱ्यावर एक हलकं कुत्सित हास्य आणत म्हणाला, ओळखलंस ना? मी तोच आहे जो त्या दिवशी आला होता. काय, तुझा नवरा घरी आहे का? मी लगेच उत्तर दिलं, नाही, ते आत्ता घरी नाहीत. जर तुम्हाला काही महत्वाचं काम असेल तर मला सांगा, मी त्यांना निरोप देईन. पण त्याने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, नाही, मला त्याच्याशीच बोलायचं आहे. काही हरकत नाही. मी थोड्या वेळाने पुन्हा येईन. कदाचित तेव्हा तो भेटेल. एवढं बोलून तो काही क्षण माझ्याकडे रोखून पाहत राहिला आणि पुढे म्हणाला, पण जाण्यापूर्वी मला तुझ्याशी एक बोलायचं आहे. त्याचं हे बोलणं ऐकून माझा चेहरा भीतीने पांढरा पडला. माझे हात थरथरायला लागले आणि वाटलं की आत्ताच्या आत्ता दरवाजा बंद करून घ्यावा. पण त्याने घाईघाईनं म्हटलं, आधी माझं बोलणं तर ऐकून घे. मी शांत राहिले. तसा तो पुढे बोलू लागला, तू दिसायला खूप सुंदर आहेस. तू या छोट्याशा घरात आणि अशा दुःखद आयुष्यात राहण्यासाठी बनलेली नाहीस. तू माझ्यासोबत चल. मी तुला खूप पैसा देईन, आराम देईन, असं ऐशो आरामाचं आयुष्य देईन ज्याचा तू कधी स्वप्नातही विचार केला नसशील. त्याच्या तोंडून हे असले नीच शब्द ऐकताच माझं रक्त उसळलं. मला इतका प्रचंड राग आला की मी स्वतःवरचा ताबा कसा बसा राखला. मी अत्यंत कडक आणि गंभीर आवाजात त्याला सुनावलं, खबरदार, जर यापुढे अशी हिडस भाषा वापरली तर. तू मला काय समजला आहेस? मी एक लग्न झालेली स्वाभिमानी स्त्री आहे. माझे पती कसेही असले तरी ते माझे पती आहेत. मी त्यांना कधीही धोका देणार नाही आणि तुझ्या अशा फालतू बोलण्याला बळी पडणार नाही. आजच्या नंतर या घरात पाय ठेवण्याची किंवा अशी हिंमत करण्याची धमकही करू नकोस. माझं हे आक्रमक रूप पाहताच त्याचा चेहरा पार उतरला. पण तरीही त्याच्या डोळ्यात एक अत्यंत विचित्र आणि क्रूर भाव तसाच रेंगाळत होता. मी क्षणही वाया न घालवता थेट त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला. दरवाजा बंद करताच माझे हात थरथरायला लागले होते. माझं काळीज खूप जोरात धडधडत होतं. मी तडक स्वयंपाकघराकडे धावले आणि माठातून पाणी काढून एक ग्लासभर पाणी प्यायले. खूप वेळ मी तिथेच उभी राहिले आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत राहिले. हळूहळू माझी भीती कमी झाली आणि मी पुन्हा माझ्या कामाला लागले. काही वेळानं दुपार झाली आणि मला सासूबाईंना जेवण द्यायचं होतं. मी त्यांच्या खोलीकडे गेले, पण खोलीच्या उंबरठ्यावर पोचताच माझे पाय तिथेच खेळले. कारण तिथे आता एक अनोळखी माणूस बसला होता, ज्याला मी यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं. मी चक्रावून गेले आणि सासूबाईंना विचारू लागले, आई, हे कोण आहेत? तेव्हा त्या चेहऱ्यावर एक हलका हसू आणत म्हणाल्या, पोरी, हे माझे सख्खे भाऊ आहेत. तू त्यांच्यासाठी थोडा चहा नाश्ता बनवून आण. मी लगेच स्वयंपाकघरात गेले आणि त्यांच्यासाठी चहा आणि नाश्ता तयार करू लागले. इकडे ते दोन्ही बहीण भाऊ खूप वेळ गप्पा मारत होते. त्यांचा आवाज ऐकून जाणवत होतं की खूप वर्षानंतर आज त्यांची भेट झाली आहे. मी जेव्हा चहा घेऊन खोलीत गेले तेव्हा मी पाहिलं की सासूबाईंच्या चेहऱ्यावर
कित्येक दिवसानंतर एक वेगळाच आनंद दिसत होता. हे पाहून मलाही मनातून खूपसं बरं वाटलं. थोड्या वेळाने त्यांचे भाऊ निघून गेले. नेमके त्याच वेळी माझे पती घरात आले. त्यांनी बाहेरूनच आपल्या मामांना जाताना पाहिलं होतं. ते जसे आत आले, त्यांच्या डोळ्यात पैशाचा हवरेपणा साफ दिसत होता. ते तडक आपल्या आईच्या खोलीत घुसले आणि आत येताच जोरात ओरडू लागले. ते बरळले, "ए म्हातारे, मला माहित आहे तुझा भाऊ आला होता. मला चांगलाच ठाऊक आहे की तो खूप श्रीमंत आहे आणि तू सुद्धा एका गडगंज श्रीमंत घरातून आली होतीस. मला सांग, तो तुला किती पैसे देऊन गेलाय? जे काही दिलं असतील ते मुकाट्याने बाहेर काढ आणि माझ्या हवाली कर." त्याचा आवाज इतका भयंकर होता की मी पुरती घाबरून गेले. सासूबाईनं त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला आणि म्हणाल्या, "बाबा, तुझे मामा फक्त मला भेटायला आले होते. त्यांनी मला 1 रुपयाही दिलेला नाही." पण त्यांनी आईचं एकही ऐकलं नाही. ते खोलीतील सामान इकडे तिकडे फेकून उलटपालट करू लागले. कधी कपाट उघडायचे, कधी अंथरूण उचलायचे, तर कधी जुनी खोकी चाच पडायचे. पण त्यांना कुठेच काही मिळालं नाही. त्यामुळे ते अजूनच संतापले आणि स्वतःच्या आईला वाटेल तसं तोंडसुख घेऊ लागले. त्यांचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं. पण मी काहीच करू शकत नव्हते. शेवटी खूप वेळ तमाशा केल्यानंतर ते रागाच्या भरात घरातून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर खोलीत पुन्हा एकदा सुन्न शांतता पसरली. मी सासूबाईंच्या जवळ गेले आणि त्यांना हळूच सावरून बसवलं. त्या कमालीच्या दुःखी दिसत होत्या. त्यांच्या डोळ्यात आसवं दाटली होती. त्यांनी माझा हात घट्ट पकडला आणि क्षीण आवाजात म्हणाल्या, "पोरी, ते माझे भाऊ होते. आम्ही खूप मोठ्या आणि सुखी संपन्न घराण्यातले होतो. तुझे आजोबा काही श्रीमंत नव्हते, पण अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू माणूस होते. मी फक्त त्यांचा चांगुलपणा पाहून त्यांच्याशी लग्न केलं होतं. मला नेहमी वाटायचं की कष्टाच्या कमाईतच खरं सुख असतं आणि मी माझ्या संसारात आनंदीही होते. पण माझा स्वतःचा मुलगा इतका नालायक आणि पैशाचा हावरा निघेल याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता." मी त्याचा हात हातात घेतला आणि म्हटलं, "आई, तुम्ही सारखं सारखं स्वतःला दोष देऊ नका. यात तुमची काहीच चूक नाही. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता आपल्याला खूप हिमतीनं पुढे जायचं आहे." मी त्यांना समजावत होतेच की तेवढ्यात अचानक माझं डोकं गरगरलं आणि मला चक्कर येऊ लागली. माझ्या डोळ्यासमोर अचानक अंधारी दाटून आली आणि मी तिथेच खाली बसले. गेल्या काही दिवसापासून माझी प्रकृती फारशी ठीक नव्हती. मला वारंवार थकवा आणि अशक्तपणा जाणवायचा, तर कधी कधी मळमळ्यासारखंही व्हायचं. सासूबाईंनी मला बरेचदा डॉक्टरकडे जाऊन येण्याचा सल्ला दिला होता, पण घराच्या कामांच्या व्यापात मी दरवेळी त्या गोष्टी टाळत गेले. पण यावेळी मात्र त्यांनी खूप हट्ट धरला आणि म्हणाल्या, "नाही पोरी, आता डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे." दुसऱ्या दिवशी मी गावातील एका डॉक्टरकडे गेले. त्यांनी माझी व्यवस्थित तपासणी केली. तपासणी संपून डॉक्टर चेहऱ्यावर एक छानसं हसू आणत म्हणाले, "अभिनंदन सायली, तू आई होणार आहेस." काही क्षणासाठी तर माझ्याच कानावर विश्वास बसत नव्हता. मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातील या अथांग अंधाराच्या आणि अडचणीच्या मागे अचानक एक आशेचा नवा किरण उगवला आहे. कित्येक महिन्यानंतर माझ्या चेहऱ्यावर एक खरंखुरं आणि सुंदर हसू उमटलं होतं. मी लगबगीनं घरी परतले आणि सर्वात आधी सासूबाईंना ही आनंदाची बातमी दिली. "आपण आजी होणार आहोत हे समजताच त्यांच्या डोळ्यातून सुखाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी माझ्या डोक्यावर मायेने हात ठेवला. त्या दिवशी खूप दिवसानंतर आमच्या घरात सुखाचा एक छोटासा दिवा पेटला होता. जरी घरची परिस्थिती अजूनही बिघडलेली होती, पती अजूनही तसेच बेजबाबदार वागत होते, तरीही माझ्या मनात पहिल्यांदाच एका नव्या आशेने जन्म घेतला होता. कारण आता मी एकटी नव्हते. माझ्या पोटात एक नवा जीव वाढू लागला होता. मला वाटू लागलं की माझ्या वाट्याला आलेल्या या सगळ्या दुःखांच्या बदल्यात देवाने मला दिलेली ही सगळ्यात मोठी आणि सुंदर भेट आहे. माझा हा आनंद पाहून सासूबाईंनाही खूप भरून आलं होतं. त्यांनी माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाल्या, "पोरी, आता तुला स्वतःची खूप काळजी घ्यावी लागेल. आता तू एकटी नाहीस, तुझ्यासोबत तुझं बाळही आहे. जा, आता थोडा वेळ खोलीत जाऊन विश्रांती घे. सकाळपासून खूप काम केली आहेस तू.
मी हसून त्यांचं ऐकलं आणि हळूहळू माझ्या खोलीकडे गेले. खोलीत पोहोचल्यावर मी खाटेवर बसले. तेवढ्यात माझी नजर समोर भिंतीवर टांगलेल्या माझ्या आणि आनंदच्या लग्नाच्या फोटोवर पडली. मी काही वेळ त्या फोटोकडे एकटक पाहत राहिले. त्या फोटोत आम्ही दोघं किती छान हसत होतो. माझ्या चेहऱ्यावर त्यावेळी किती वेगळाच आनंद होता आणि डोळ्यात कितीतरी सुंदर स्वप्न होती. मला आठवलं की लग्नाच्या दिवशी मी मनाशी कितीतरी अपेक्षा बाळगल्या होत्या. मला वाटलं होतं माझे पती नेहमी माझी साथ देतील, माझं आयुष्य सुखाने भरून जाईल. पण आज प्रत्यक्ष परिस्थिती किती वेगळी आणि कठीण झाली होती. अचानक मला त्या माणसाचे शब्द आठवले, जो काही दिवसांपूर्वी माझ्या दारात येऊन मला त्याच्यासोबत चालण्यासाठी सांगत होता. त्याने किती सहज म्हणून दिलं होतं की तो मला खूप पैसा आणि आरामाचं आयुष्य देईन. पण त्याला काय ठाऊक की एका स्वाभिमानी स्त्रीसाठी फक्त पैसाच सगळं काही नसतो. मी माझ्या पतीच्या वागण्यामुळे कितीही दुःखी असले तरी त्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा किंवा त्यांना धोका देण्याचा विचार मी स्वप्नातही करू शकत नव्हते. मी मनातल्या मनात स्वतःला बजावलं, नाही सायली, परिस्थिती कितीही कठीण असली तरी तू कधी चुकीच्या मार्गावर पाऊल ठेवणार नाहीस. कितीही संकट आली तरी तू आपल्या नात्याची आणि स्वतःच्या कर्तव्याची अब्रू शेवटपर्यंत राखशील. माझे पती कसेही असले तरी अखेर ते माझे पती आहेत. मला पूर्ण खात्री आहे की एक दिवस ते नक्की बदलतील. देव त्यांना नक्कीच चांगल्या मार्गावर आणेल. कदाचित एक दिवस त्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव होईल आणि ते माझं प्रेम, माझी एकनिष्ठता समजून घेतील. मी याच विचारांमध्ये हरवून गेले होते. तेवढ्यात मला आठवलं की मी तर अजून आनंदला ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी दिलीच नाही. आपण बाबा होणार आहोत हे त्यांना अजून माहीतच नाही. हा विचार येताच माझ्या चेहऱ्यावर एक छानसं हसू उमटलं. मी स्वतःच्या पोटावर हात ठेवला आणि मनातल्या मनात विचार करू लागले की जेव्हा त्यांना ही गोष्ट समजेल तेव्हा त्यांना किती आनंद होईल. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना एका मोठ्या जबाबदारीची जाणीव होईल. या बाळाच्या येण्याची बातमी ऐकून ते आपल्या सगळ्या वाईट सवयी सोडून देतील आणि एक चांगले वडील बनतील. मी मनातल्या मनात सुखाचे अनेक मनोरे रचत होते. संध्याकाळ उलटून हळूहळू रात्र झाली आणि मी त्यांच्या घरी परतण्याची वाट पाहू लागले. खूप वेळाने दरवाजा उघडल्याचा आवाज आला आणि आनंद घरात आले. नेहमीप्रमाणे त्यांचे पाय लडखडत होते आणि त्यांच्या तोंडाला दारूचा दुर्गंध येत होता. पण त्या स्थितीतही मी त्यांच्या चेहऱ्यावर एक चांगल्या वडिलांची उमेद शोधण्याचा प्रयत्न करत होते. मी आधी त्यांना पिण्यासाठी पाणी दिलं आणि मग जेवणाचं ताट वाढलं. ते शांतपणे जेवू लागले. मला वाटलं की हीच योग्य वेळ आहे. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले. माझं काळीज खूप जोरात धडधडत होतं. मी कमालीची घाबरली होते आणि मनात उत्सुकताही होती. अखेर मी हिम्मत करून अगदी हळूच म्हटलं, मला तुमच्याशी एक खूप महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. त्यांनी माझ्याकडे न पाहता विचारलं, काय आहे? मी चेहऱ्यावर हसू आणत लाजत लाजत म्हटलं, तुम्ही बाबा होणार आहात आणि मी आई होणार आहे. माझे हे शब्द ऐकल्यावर मी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी आसुरलेले होते. पण पुढच्या क्षणी जे घडलं त्याने माझ्या सगळ्या आशेचा चक्काचूर झाला. त्यांनी अचानक माझ्याकडे पाहिलं, पण त्यांच्या डोळ्यात आनंद नव्हता तर प्रचंड राग होता. त्यांचा चेहरा एकदम उतरला आणि ते जोरात ओरडले, काय बकवास चालवली आहे ही तुझी? इथे आधीच एक संकट कमी होतं का जे आता हे दुसरं गळ्यात पाडून घेते? त्यांचे ते शब्द ऐकून जणू कोणीतरी माझ्या छातीवर एक मोठा दगड आणून ठेवला. माझ्या तोंडातून एक शब्दही फुटेना. मी फक्त त्यांच्याकडे पाहत राहिले. बाबा होणार ही बातमी ऐकून एखादा माणूस असंही बोलू शकतो यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला वाटलं होतं ते खुश होतील, हसतील, मला काहीतरी विचारतील, पण त्यांनी तर माझ्या बाळाच्या अस्तित्वालाच एक संकट म्हणून हिणवलं होतं. एवढं बोलून ते माझ्याकडे पाठ करून कूस बदलून झोपून गेले. जणू मी त्यांना एखादी निरुपयोगी गोष्ट सांगितली होती. खोलीत सुन्न शांतता पसरली आणि मी तिथेच खाटेवर सुन्न बसून राहिले. माझे डोळे आसवानी डबडबले होते. मी ते अश्रू रोखून पाहत होते, पण मला ते जमलं नाही. माझा संपूर्ण आनंद एका क्षणात विखरून गेला होता. ज्या बातमीसाठी मी दिवस रात्र आतुर होते तीच बातमी माझ्यासाठी एक भयंकर वेदना बनली होती. मी हळूहळू उठले आणि खोलीच्या एका कोपऱ्यात जाऊन बसले. माझ्या डोळ्यातून सतत पाण्याचा पूर वाहत होता आणि मी विचार करत होते की माझं बाळ या जगात येण्याआधीच स्वतःच्या वडिलांसाठी एक ओझं कसं काय बनलं. मी कोणाचं काय बिघडवलं होतं
जे मला प्रत्येक सुखाच्या बदल्यात फक्त दुःखच मिळत होतं. मी खूप वेळ तिथे बसून रडत राहिले, पण आनंदने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. मी का रडते हे विचारण्याची तसदीही त्यांनी घेतली नाही. त्या रात्री मला डोळ्याची पापणीही मिटता आली नाही. मी पोटावर हात ठेवून फक्त हात विचार करत राहिले की ही दुनिया काहीही म्हणो, त्याचं स्वतःचं रक्त त्याला ओझं समजून नाकारो, पण माझ्यासाठी माझं मूल माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख आहे. मी त्याला प्रत्येक परिस्थितीत सांभाळेन आणि त्याच्या येण्याच्या बातमीने त्याच्या आईच्या काळजाचे किती तुकडे झाले होते याची पुसटशीही जाणीव मी त्याला कधी होऊ देणार नाही. त्या रात्री माझ्या डोळ्यातून अश्रू वाहतच राहिले आणि माझ्या मनातील शेवटचे आशेची किरणही कायमची विझून गेली. हळूहळू घरची परिस्थिती आधीपेक्षा खूपच खालावली होती. घरातील अन्नधान्य रेशन संपत आलं होतं. कधी पिठाचा डबा रिकामा असायचा तर कधी डाळ संपून जायची. कित्येकदा असं व्हायचं की मी स्वतः अर्धपोटी राहायचे, जेणेकरून माझ्या आजारी सासूबाईंना आणि माझ्या पोटात वाढणाऱ्या बाळाला 2 घास नीट मिळतील. सासूबाईंची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यांच्या औषध उपचाराचा खर्च वाढत होता, पण घरात कमवणारं दुसरं कोणीच नव्हतं. आनंदना घराच्या जबाबदारीचं काहीच सोयर सुतक नव्हतं. त्यांना फक्त स्वतःच्या वाईट सवयी आणि मौज मजेशी मतलब होता. पुढे कसं होणार या एकाच चिंतेने मला ग्रासलं होतं. एक दिवस मी नेहमीप्रमाणे बाजारात भाजी आणायला गेले होते. भाजीवाल्याशी पैशाचा भाव करत असतानाच गावातील काही प्रतिष्ठित माणसं माझ्याजवळ येऊन उभी राहिली. त्यांच्या चेहऱ्यावर तीव्र नाराजी आणि राग साफ दिसत होता. त्यापैकी एक जण म्हणाला, सायली, आम्ही तुझा खूप आदर करतो. आम्हाला माहीत आहे की तू खूप गुणी आणि कष्टाळू मुलगी आहेस, पण तुझ्या नवऱ्याच्या कर्तृत्वांनी आता सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. तो कधी कुठेही बसून दारू पितो, आपल्या बिघडलेल्या मित्रांसोबत जुगार खेळतो आणि आता तर तो गावातील आया बहिणींवरही वाईट नजर टाकू लागलाय. आम्ही त्याची ही थेर आता जास्त दिवस खपवून घेणार नाहीत. त्यांचे हे शब्द ऐकून माझं मस्तक शरमेनं खाली झुकलं. मला असं वाटलं की जमीन फाटावी आणि मी त्यात जिवंत गाडली जावं. मी त्यांना हात जोडले आणि अत्यंत लाचार होऊन म्हटलं, मला माफ करा काका. माझ्यामुळे आणि माझ्या पतीमुळे तुम्हाला कोणताही त्रास व्हावा अशी माझी अजिबात इच्छा नाही. मी त्यांच्याशी बोलेन, त्यांना समजावून सांगेन की यापुढे त्यांच्याकडून असं कोणतंही कृत्य होणार नाही. माझ्या आवाजातील तो वेदनादायी आणि केविलवाना सूर पाहून कदाचित त्यांनाही माझी परिस्थिती समजली. म्हणूनच ते जास्त काही न बोलता तिथून निघून गेले. पण त्यांच्या जाण्यानंतर माझं मन प्रचंड अस्वस्थ झालं. मला काही सुचेनासं झालं की मी काय करू. मी आनंदना कित्येकदा समजवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीचा काडीचाही फरक पडत नव्हता. दिवसेंदिवस त्यांचं वागणं अजूनच बिघडत चाललं होतं. दुसरीकडे सासूबाईंची अवस्था बिकट होत होती आणि माझ्या बाळंतपणाचे दिवसही हळूहळू जवळ येत होते. मला कळून चुकलं होतं की जर मी आता स्वतःसाठी काही केलं नाही तर हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. म्हणूनच मी घरातच बसून कपडे शिवण्याचं शिलाईचं काम सुरू केलं. सुरुवातीला गावातील 2-3 बायका कपडे घेऊन आल्या. मग हळूहळू इतर लोकही येऊ लागले. कोणाला ब्लाऊज शिवून हवा असायचा, कोणाला सलवार, तर कोणाला लहान मुलांचे कपडे. मी दिवस रात्र एक करून मेहनत करू लागले. कित्येकदा सुईरूतून माझ्या बोटांमधून रक्त यायचं, बोट जखमी व्हायचं, पण तरीही मी थांबत नव्हते, कारण माझ्या डोक्यावर माझ्या बाळाची आणि सासूबाईची खूप मोठी जबाबदारी होती. हळूहळू शिलाईच्या कामातून थोडेफार पैसे हातात येऊ लागले. याच पैशातून घरातील रेशन येऊ लागलं आणि सासूबाईंनी औषधही वेळेवर मिळू लागली. आयुष्यात पहिल्यांदाच मला असं वाटलं की कदाचित मी ही परिस्थिती कशीबशी सावरून घेईन. पण माझं ही छोटं दुःखातलं सुखही देवाला फार दिवस मान्य नव्हतं. जेव्हा आनंदला समजलं की मी शिलाई करून पैसा कमवू लागले आहे, तेव्हा त्यांच्या गिधाड्यासारख्या नजरेची नजर त्या पैशांवर पडली. ते रात्री घरी यायचे आणि माझ्याकडे पैशांची मागणी करायचे. जेव्हा मी नकार द्यायचे किंवा सांगायचे की हे पैसे आईच्या औषधासाठी आणि घर खर्चासाठी आहेत, तेव्हा ते प्रचंड संतापायचे. कित्येकदा त्यांनी पैशासाठी माझ्यावर हातही उचलला. माझ्या पोटात त्यांचं स्वतःचं मूल वाढत होतं, पण नराधमाला त्याचीही जराही पर्वा नव्हती.
ते मला जोरात ढकलून द्यायचे, माझ्यावर ओरडायचे आणि माझ्या हक्काचे पैसे जबरदस्तीनं हिसकावून घेऊन जायचे. मी मागे एकटीच रडत राहायचे आणि ते पैसे नेऊन दारू आणि जुगारात उडवून द्यायचे. अखेर एक दिवस मी मनात पक्का निश्चय केला की आता मला त्यांच्याशी अगदी शांतपणे बोललं पाहिजे. कदाचित माझं बोलणं त्यांच्या मनाला कुठेतरी पटेल आणि त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होईल. त्या दिवशी ते घरातच होते म्हणून मी धीर धरून त्यांच्याजवळ जाऊन बसले. मी अत्यंत प्रेमानं आणि मऊपणाने त्यांना समजावून सांगू लागले की आता आपण दोघंच नाही आहोत. आपल्या आयुष्यात एक नवीन जीव येणार आहे. आपलं बाळ जन्माला येणार आहे. तिकडे आईची प्रकृती ही दिवसेंदिवस खालावत चालली आहे. आता तरी आपल्याला जबाबदारीनं वागावं लागेल. हे घर सांभाळावं लागेल. पण माझ्या एकाही शब्दाचा त्यांच्या मनावर काहीच परिणाम झाला नाही. उलट ते प्रचंड संतापाने उठले आणि माझ्याजवळ ठेवलेले शिलाईचे पैसे जबरदस्तीनं हिसकावून घेऊ लागले. मी त्यांना थांबवण्याचा, तो पैशांचा पदर घट्ट धरून ठेवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी कसलाही विचार न करता माझी मनगट जोरात झटकली आणि सगळे पैसे हिसकावून घेऊन तरातरा घराबाहेर निघून गेले. ते घरातून निघून जाताच माझ्या मनात एक अनामिक भीती आणि प्रचंड घबराहट निर्माण झाली. माझं मन दुःखाने पार कोलमडलं होतं. पण तरीही मी विचार केला की चला सासूबाईंच्या जवळ जाऊन बसावं. कदाचित त्यांच्याशी 2 शब्द बोलून मन थोडं हलकं होईल. मी हळूहळू पावलं टाकत त्यांच्या खोलीत गेले, पण खोलीच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवताच माझे पाय तिथेच गोठले. सासूबाई खाटेवर अगदी शांत झोपल्या होत्या. त्यांचे डोळे मिटलेले होते. मला वाटलं कदाचित त्यांची झोप लागली असेल. मी त्यांच्याजवळ जाऊन बसले आणि अगदी हळूच हाक मारली, आई. पण तिकडून काहीच उत्तर आलं नाही. मी पुन्हा त्यांना आवाज दिला आणि त्यांचा खांदा हलवला, तरीही त्यांच्या शरीरात काहीच हालचाल झाली नाही. माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी पुरती घाबरून गेले आणि त्यांना जोरात हलवत वारंवार हक्का मारू लागले, आई, आई, डोळे उघडा ना, आई, बोला माझ्याशी. पण त्या सुन्नच होत्या. तेवढ्यात अचानक मला जाणीव झाली की त्यांचं शरीर बर्फासारखं थंड पडलं होतं. त्यांच्या हातामध्ये ती मायेची ओढ आता उरली नव्हती, जी नेहमी असायची. त्या एका क्षणात जणू माझं अख्खं जग थांबलं. त्या मला या जगात कायमचं एकटं सोडून निघून गेले आहेत हे समजायला मला काही क्षण लागले. माझ्या तोंडातून एक भयंकर किंकाळी फुटली आणि मी त्यांच्या छातीवर डोकं ठेवून ढसढसा रडू लागले. माझा या गोष्टींवर विश्वासच बसत नव्हता की त्या आता या जगात नाहीत. या संपूर्ण घरात जर मला कोणी समजावून घेणारं होतं, मला हक्काने लेक म्हणून हाक मारणारं होतं, माझं दुःख काळजात साठवणारं कोणी होतं, तर त्या फक्त माझ्या सासूबाई होत्या. आणि आज त्याही निघून गेल्या होत्या. मला असं वाटलं जणू मी या अथांग जगात पूर्णपणे पोरकी झाली आहे. माझे अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते. माझा तो काळजाचा टाहो ऐकून गावातील लोक धावत धावत आमच्या घरात जमा होऊ लागले. सासूबाई आता या जगात राहिल्या नाहीत हे सगळ्यांना कळून चुकलं होतं. काही बायका मला सावरण्याचा प्रयत्न करत होत्या, पण रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती. मी सारखी एकच टाहो फोडत होते की आता मी कोणाच्या आधाराने जगू. गावातील लोकांच्या मदतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सासूबाईंच्या चांगुलपणामुळे संपूर्ण गाव हळहळत होतं, कारण प्रत्येक जण त्यांचा आदर करायचा. पण आनंद यांच्या चेहऱ्यावर मात्र स्वतःच्या आईच्या जाण्याचं असं कोणतंही दुःख दिसत नव्हतं, जे एका मुलाच्या चेहऱ्यावर असायला हवं. मी जळत्या चितेच्या त्या ज्वालांकडे एकटक पाहत राहिले आणि मला आतून जाणीव होत राहिली की माझ्या आयुष्यातील शेवटचा आशेचा आणि मायेचा आधारही माझ्या डोळ्यांसमोर जळून खाक झाला होता. त्या दिवसानंतर ते घर अजूनच कावरं बावरं आणि सुन्न झालं. माझ्या मनात असं एक अथांग रिकामेपण दाटलं होतं, जे जगातील कोणतीच गोष्ट भरून काढू शकत नव्हतं. सासूबाईंचे अंतिम संस्कार आटोपले आणि त्या घरामध्ये जी काही थोडीफार जिवंतपणाची पिल्लू उरली होती, तीही त्यांच्या सोबतच निघून गेली. आता त्या घराची प्रत्येक भिंत मला फक्त आणि फक्त त्यांचीच आठवण करून द्यायची. त्यांची खोली तशीच पडून होती जशी त्या सोडून गेल्या होत्या. त्यांची उशी, त्यांची चादर, त्यांच्या औषधांच्या बाटल्या, सगळं काही जागच्या जागी होतं, पण त्या तिथे नव्हत्या. मी वारंवार त्यांच्या खोलीत जायचे आणि तासनतास तिथे सुन्न बसून राहायचे. माझा विश्वासच बसत नव्हता की आता त्या मला कधीच हक्काने लेक म्हणून हाक मारणार नाहीत, कधी माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवणार नाहीत.
ना कधी मला पोरी जरा विश्रांती घे म्हणून मायेनं रागवणार नाहीत. या जगात आल्यापासून मी खूप दुःख सोसली होती, पण सासूबाईंचं जाणं हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं दुःख होतं. कारण या घरात त्या एकच अशा माणूस होत्या ज्या मला समजून घ्यायच्या, माझ्या वेदना काळजात साठवायच्या आणि प्रत्येक संकटात माझी ढाल बनून उभ्या राहायच्या. मी त्यांच्या खाटेजवळ बसून त्यांच्या जुन्या आठवणीत हरवून गेले होते. मला आठवत होतं की मी रोज कशी त्यांच्या पायांची मालिश करायचे, त्यांना स्वतःच्या हाताने प्रेमाने जेवण भरवायचे, रात्री त्यांच्या कुशीत बसून गप्पा मारायचे आणि त्या मला त्यांच्या तरुणपणीच्या जुन्या काळातील गोष्टी सांगायच्या. दुसरीकडे आनंदचा काहीच पत्ता नव्हता. अंत्यसंस्काराच्या वेळीही ते धडसे हजर नव्हते आणि आता तर पूर्ण दिवस उलटून गेला होता, तरीही ते घराकडे फिरकले नव्हते. जरी त्यांना कित्येक तास गायब राहण्याची सवयच होती, तरीही आजची परिस्थिती काहीतरी वेगळी जाणीव करून देत होती. मला काहीच कळेना की ते नक्की कुठे आहेत. मी सासूबाईंच्या खोलीत बसून याच विचारांच्या चक्रात अडकले होते आणि आपल्या पोटावर हात ठेवून स्वतःला खंबीर करण्याचा प्रयत्न करत होते. कारण आता मला फक्त स्वतःसाठी नाही, तर माझ्या पोटात वाढणाऱ्या त्या निष्पाप बाळासाठी खंबीर बनणं भाग होतं. तेवढ्यात अचानक बाहेरून काही लोकांच्या बोलण्याचा मोठा आवाज आला. मी उठले आणि बाहेर आले तर पाहिलं की गावातील काही माणसं दरवाजापाशी उभी होती. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड गांभीर्य होतं. त्यांना पाहताच माझ्या मनात पुन्हा एक धडकी भरली. मी घाबरत विचारलं, काय झालं काका, काय गोष्ट आहे? तेव्हा त्यातील एकाने अत्यंत जड आवाजात हळूच सांगितलं, सायली, आम्हाला तुला एक गोष्ट सांगायची आहे. त्याचा तो गंभीर सूर ऐकून माझं काळीच एका क्षणात खाली बसलं. मी थरथरत्या आवाजात विचारलं, सांगा ना, काय झालंय? तेव्हा त्याने अखेर तो बॉम्ब फोडला. आनंदला पोलिसांनी पकडून नेला आहे. तो यावेळी जेलमध्ये बंद आहे. काही क्षणासाठी तर मी त्याच्याकडे फक्त एकटक पाहत राहिले. मला वाटलं कदाचित माझ्या कानांनी मला धोका दिलाय, मी काहीतरी चुकीचं ऐकलंय. मी पुन्हा विचारलं, काय म्हणाला तुम्ही? तेव्हा त्यांनी सविस्तर सांगितलं की आनंदने गावातील एका घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो तिथे रंगे हात पकडला गेला. लोकांनी त्याला जागीच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं. आता तो लॉकअपमध्ये आहे. त्यांचे हे शब्द ऐकताच जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी तिथेच उंबऱ्यापाशी कोसळले, डोक्यावर हात ठेवून बसून राहिले. त्याच्या त्या शब्दांचे पडसाद माझ्या कानात सतत घुमत राहिले. आनंद इतक्या खालच्या पातळीला जाऊन पडतील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. मला माहीत होतं की ते दारू पितात, जुगार खेळतात, वाईट लोकांसोबत भटकतात आणि घरात तमाशा करतात, पण ते थेट चोरी करण्यापर्यंत मजल मारतील हे माझ्या कल्पनेपलीकडचं होतं. पैशाचा हवरेपणा आणि हाव या त्यांच्या मनात इतकी भिनली होती की आता त्यांना चांगलं काय आणि वाईट काय यातला फरकच दिसेनासा झाला होता. ते एका पाठोपाठ एक चुका करत चालले होते की प्रत्येक वेळी स्वतःला अधिकच चिखलात लोटत होते. माझ्या डोळ्यातून पाण्याचा पूर वाहू लागला, पण यावेळी त्या आसमानमध्ये फक्त दुःख नव्हतं, त्यात भयंकर लाज, राग आणि आतून पूर्णपणे तुटल्याची वेदना होती. मला असं वाटत होतं की त्यांनी स्वतःची आबरू तर वेशीवर टांगलीच, पण त्यासोबत माझीही इज्जत पूर्ण मातीत मिळवली. गाववाले आधीच त्याच्या कर्तृत्वामुळे वैतागलेले होते आणि आता ही चोरीची बातमी वणव्यासारखी संपूर्ण गावात पसरली असणार. लोक आता पाठीमागे आणि तोंडावर काय काय बोलतील या विचारानेच माझं काळीज थरथरत होतं. पण त्याहीपेक्षा मोठी भीती आणि दुःख या गोष्टीचं होतं की ज्या माणसाच्या सुधारण्याची आशा मी इतकी वर्ष उराशी बाळगून होते, तो माणूस दिवसेंदिवस स्वतःला पूर्णपणे उद्ध्वस्त करत चालला होता. मी त्यांना किती वेळा पाय धरून समजावलं होतं, किती वेळा विनवण्या केल्या होत्या की आता तरी सुधरा, कारण आपल्या आयुष्यात आपलं बाळ येणार आहे. पण त्यांनी माझ्या एकाही शब्दाला किंमत दिली नव्हती आणि आज त्याचा परिणाम म्हणून ते गजाआड पोचले होते. गावातील लोक काही वेळ मला धीर देण्याचा प्रयत्न करत राहिले आणि मग तिथून निघून गेले. ते जाताच मी पुन्हा धावत सासूबाईंच्या खोलीत आले आणि खाटेवर पडून ढसढसा रडू लागले. मला असं वाटत होतं की माझ्या या दुर्दैवी आयुष्यावर
एकाच वेळी दुःखाचा अख्खा डोंगर कोसळला आहे. आता पुढे काय होणार? या एकाच अंधाराने मला घेरलं होतं. एकीकडे माझी मायेची सासू मला कायमची सोडून गेली होते. दुसरीकडे माझे पती आपल्याच कर्माने जेलमध्ये खितपत पडला होता. आणि तिसरीकडे माझ्या पोटात वाढणारा तो निष्पाप जीव होता, ज्याचं भविष्य मला पूर्णपणे अंधारात दिसत होतं. पण खूप वेळ ढसढसा रडल्यानंतर मी अखेर माझे डोळे पुसले. मी माझ्या पोटावर हात ठेवला आणि स्वतःला ठामपणे बजावलं, सायली, आता तुला मोडून पडून चालणार नाही. जर तू हिंमत हारलीस तर या जन्माला येणाऱ्या बाळाचं काय होईल? ही दुनिया काहीही म्हणो, पण आता मला या बाळासाठी जगावं लागेल, त्याच्या हक्कासाठी लढावं लागेल. कारण आता हे बाळच माझ्या उरलेल्या आयुष्याची शेवटचं आशेचं किरण होतं. आणि कदाचित याच एका कारणामुळे माझ्या शरीरात अजूनही श्वास कोंडलेला होता. पण पुढचा मार्ग कसा असणार हे मला अजिबात सुचत नव्हतं. एकीकडे पती गजाआड होता, तर दुसरीकडे माझ्या एकटीच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचा आणि संकटांचा डोंगर कोसळला होता. मी माझ्या खोलीत बसून खूप वेळ विचार करत राहिले. मग मी घरात काही पैसे सापडतात का हे शोधायला सुरुवात केली. कपाटाच्या एका कोपऱ्यात काही जुन्या नोटा मिळाल्या. स्वयंपाकघरातील एका जुन्या डब्यात काही नाणी साठवलेली दिसली. पण त्या किरकोळ पैशांनी काहीच भागणार नव्हतं. मी वारंवार ते पैसे मोजायचे आणि दरवेळी पदरी फक्त निराशाच यायची. अखेर पूर्णपणे खचून मी पुन्हा सासूबाईंच्या खोलीत गेले. त्या खोलीत पाऊल ठेवताच माझे डोळे पुन्हा भरून आले, कारण त्यांची आठवण अजूनही त्या खोलीच्या कानाकोपऱ्यात जिवंत होती. मी जड अंतकरणाने तिथे आजूबाजूला नजर फिरवू लागले. कदाचित त्यांनी कुठेतरी थोडेफार पैसे ठेवले असतील, ज्याबद्दल मला माहीत नसेल. मी खोलीत शोधत असताना अचानक माझी नजर खाटेच्या खाली अगदी कोपऱ्यात ठेवलेल्या एका जुन्या धुळीने माखलेल्या लाकडी संदुकावर पडली. मी ती पेटी यापूर्वी अनेकदा पाहिली होती, पण कधी तिच्याकडे फारसं लक्ष दिलं नव्हतं. मी पेटी समोर खाली बसले आणि तिच्याकडे एकटक पाहू लागले. माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. नक्की याच्या आत काय असेल? पण लगेच माझ्या सुसंस्कृत मनाने मला रोखलं आणि बजावलं, नाही सायली, कोणीतरी गेल्यावर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या वस्तू अशा चोरून उघडणं योग्य नाही. पण पुढच्या क्षणी मी घरातील भीषण परिस्थितीचा विचार केला आणि मनात आलं की न जाणे यात काहीतरी अशी महत्वाची गोष्ट असू शकते जी या कठीण काळात आम्हाला हात देऊ शकेल. खूप वेळ मी अशा संभ्रमात तिथंच बसून राहिले. अखेर मनाचा हिया करून मी हिंमत गोळा केली आणि त्या संदुकीचं जुनं कुलूप तोडून टाकलं. मी जशी ती संदूक उघडली तसा माझा श्वास काही क्षणासाठी रोखला गेला. माझी नजर तिथेच खिळून राहिली. आता जे काही होतं ते पाहून माझे डोळे विस्पारले गेले. तिथे सोन्याचे अनेक जुने दागिने, जड अंगठ्या आणि इतर मौल्यवान दागदागिने अत्यंत काळजीपूर्वक कपड्यात गुंडाळून ठेवले होते. मी काही वेळ थक्क होऊन त्या दागिन्यांकडे पाहत राहिले. मग माझी नजर एका बाजूला ठेवलेल्या काही जुन्या कागदपत्रांवर पडली. मी ते कागद हातात घेतले आणि वाचू लागले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते जमिनीचे आणि मालमत्तेचे खरेखुरे दस्तऐवज होते. तेव्हा मला सासूबाईंचे ते शब्द आठवले, ज्या अनेकदा सांगायच्या की त्यांचं माहेर खूप सुखी संपन्न होतं आणि त्यांचे भाऊ खूप श्रीमंत होते. आता मला सगळा उलगडा झाला होता की बहुधा त्यांच्या भावाने त्यांना हे सगळं दिलं असणार आणि त्यांनी ते जगापासून, विशेषतः आनंदपासून लपून ठेवलं होतं. त्यांना नक्कीच ही भीती असेल की जर आनंदला या दागिन्यांचा सुगावा लागला तर तो एका रात्रीत हे सगळं विकून दारू जुगारात उडवून टाकेल. कारण त्या आपल्या पोटच्या मुलाचा हावरेपणा आणि त्याच्या वाईट सवयी चांगल्या ओळखून होत्या. मी बराच वेळ त्या दागिन्यांकडे आणि कागदांकडे पाहत राहिले. त्यावेळी एका क्षणासाठी माझ्या मनात विचार आला की यातलं थोडं सोनं विकून मी आनंदला जेलमध्ये सोडून आणावं का? अखेर ते माझे पती आहेत. पण पुढच्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर सासूबाईंचा तो मायेचा चेहरा आला. मला जाणीव झाली की त्यांनी हे सगळं खूप मोठ्या भविष्याचा विचार करून वाचवून ठेवलं होतं आणि मी त्यांचा हा विश्वास कधीच तोडू शकत नव्हते. जर मी आज हे पैसे आनंदासाठी उडवले तर उद्या माझ्या जन्माला येणाऱ्या निष्पाप बाळाचा हक्काचा आधार कायमचा हिरावला जाईल. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते सगळे दागिने व कागदपत्र पुन्हा व्यवस्थित त्या संदुकीत ठेवून ती बंद करून दिली. त्यानंतर
मी थेट गावातील सरपंचाकडे गेले. मी त्यांना आमची सगळी परिस्थिती सांगितली आणि त्यांच्याकडून खूप विनवणी केली. खूप वेळ समजून सांगितल्यावर अखेर त्यांना माझी दया आली. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला काही पैसे उधार दिले. ते पैसे घेऊन मी पोलीस स्टेशन गाठलं आणि सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आनंदला लॉकअपमधून सोडून आणलं. जेव्हा ते जेलच्या बाहेर आले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी ती घमेंड आणि आकड नव्हती. ते शांतपणे मान खाली घालून माझ्या पाठीमागे चालत होते. जणू त्यांना स्वतःच्या कर्माची प्रचंड लाज वाटत होती. रस्त्याने जात असताना गावातील लोक आमच्याकडे रोखून पाहत होते. अनेक जण तोंडावर आणि पाठीमागे टोमणे मारत होतं. कोणी म्हणत होतं, बघा कशी बाई आहे, एवढा नीचपणा केल्यावरही नवऱ्याला सोडवायला धावून गेली. तर कोणी म्हणत होतं, अशा चोराला जेलमध्ये सोडू द्यायला हवं होतं, हा कधीच सुधारणार नाही. त्याचे ते शब्द माझ्या काळजात सूर्यासारखे खुपसत होते. पण मी कोणालाही उलट उत्तर दिलं नाही. मी शांतपणे पावलं टाकत पुढं जात राहिले. त्या दिवशी पहिल्यांदाच मला आनंदच्या चेहऱ्यावर एक पश्चातापाची भावना आणि शरम दिसली. त्यांचे डोळे जमिनीकडे झुकले होते. ते गावातील कोणाच्याही डोळ्याला डोळा भिडून पाहू शकत नव्हते. कदाचित आयुष्यात पहिल्यांदाच त्यांना स्वतःच्या कृत्याची भयंकर जाणीव झाली होती आणि गाववाल्यांचे ते टोमणे त्यांच्या काळजाला चटके देत होते. आम्ही दोघंही एक शब्दही न बोलता घरात आलो. घरात आल्यावर ते थेट खोलीच्या एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे बसले. यावेळी त्यांनी ना पैशासाठी हट्ट केला, ना दारू पिऊन तमाशा केला, ना कोणावर ओरडले. ते फक्त एका कोपऱ्यात सुन्न होऊन बसून राहिले. मी दुरूनच त्यांच्याकडे पाहत होते आणि माझ्या मनात एक अनामिक आशेचा किरण जागा होत होता. काय हा तोच बदल आहे ज्याची मी इतकी वर्ष चातकासारखी वाट पाहत होते. जेलमधील त्या काही दिवसांनी खरंच त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली असेल का? मला काहीच माहीत नव्हतं. पण आज त्यांच्या चेहऱ्यावर जी लाज मी पाहिली होती ती यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. कित्येक वर्षानंतर माझ्या मनात एक छोटीशी उमेद जागी झाली की कदाचित अजून सगळं संपलेलं नाही. माझ्या आयुष्यातील या अथांग अंधारानंतर कुठेतरी प्रकाशाची एक छोटीशी किरण अजूनही शिल्लक आहे. मी काही वेळ त्यांच्याकडे पाहिलं आणि अगदी मऊ आवाजात म्हटलं, तुम्ही बसा, मी आता जेवणाचं ताट वाढून आणते. त्यांनीही काही न बोलता फक्त होकारार्थी मान हलवली. मी स्वयंपाकघरात गेले आणि त्यांच्यासाठी ताट वाढू लागले. माझ्या डोक्यात अनेक विचारांचं चक्र सुरू होतं. त्यांच्या मनात नक्की काय चाललं असेल हे मला समजत नव्हतं. तेवढ्यात अचानक दरवाजावर पुन्हा कोणीतरी थाप मारली. मी घाईघाईनं बाहेर आले आणि दरवाजा उघडला तर समोर तोच नीच माणूस उभा होता ज्याला मी वारंवार घरातून हाकलवून लावलं होतं. त्याला पाहताच माझा चेहरा रागाने कडक झाला. तो चेहऱ्यावर एक कुत्सित हसू आणत म्हणाला, सायली, तू खरंच महामूर्ख आहेस ग. तुझ्याकडे किती नामी संधी होती. तुझा नवरा जेलमध्ये सडत होता. तू हवं असतं तर माझ्यासोबत निघून आली असतीस. मी तुला ऐशोआरामाचं आयुष्य दिलं असतं. गडगंज पैसा दौलत दिली असती. पण तू शेवटी त्या भिकारी चोर माणसालाच पुन्हा पाठीवर घेऊन आलीस. तो चेहऱ्यावर हसू आणत पुढे म्हणाला, मी तुला किती वेळा सांगतोय की तू माझ्यासोबत चल, पण तू प्रत्येक वेळी मला नकार देतेस. त्याचे ते शब्द ऐकून माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. मी अत्यंत आक्रमक आणि कडक आवाजात त्याला सुनावलं, खबरदार, जर आजच्या नंतर तू या दारात पाऊल ठेवलंस किंवा माझ्याशी असं बोलण्याचा प्रयत्न केलास तर तुला काय वाटलं मी माझ्या पतीला सोडून तुझ्यासारख्या नीच माणसासोबत निघून जाईन? नाही, असं कधीच होणार नाही. ते माझे पती आहेत आणि मी जन्मोजन्मी त्यांच्यासोबत राहीन. मग त्यांनी माझ्याशी कितीही वाईट वागणूक दिली असली तरीही मला माझ्या नात्यांची आणि स्वतःच्या कर्तव्याची अब्रू राखता येते. त्यामुळे आजच्या नंतर इथे येण्याची हिंमतही करू नकोस. माझं हे आक्रमक रूप पाहून त्याचा चेहरा पार पांढरा पडला. त्याला पुढे काहीतरी बोलायचं होतं, पण मी एक क्षणही वाया न घालवता थेट त्याच्या तोंडावर धाडकन दरवाजा बंद केला. दरवाजा बंद केल्यावर मी पाठीशी हात लावून काही वेळ दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सावरलं. मग जेवणाचं ताट उचलून मी खोलीत गेले जिथे आनंद बसले होते. मी जशी खोलीत पाऊल ठेवलं तसं मला त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदललेले दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा तो दारूचा माज किंवा राग नव्हता, तर ते अत्यंत उदास
आणि पश्चातापाने व्याकुळ झालेले दिसत होते. मी त्यांच्या समोर जेवणाचं ताट ठेवू लागले. तेवढ्यात ते अचानक खाटेवरून उठले आणि माझ्या अगदी जवळ आले. त्यांनी अतिशय हळुवारपणे माझा हात आपल्या हातात घेतला. त्यांच्या त्या स्पर्शाने मी जागीच थिजले, चक्रावून गेले. कारण लग्नानंतरच्या इतक्या वर्षात त्यांनी कधीही इतक्या मायेनं किंवा आदराने माझा हात हातात घेतला नव्हता. नक्की काय घडतंय हेच मला समजेनासं झालं. तेवढ्यात माझी नजर त्यांच्या डोळ्यांकडे गेली तर त्यांचे डोळे आसवांनी तुडुंब भरले होते. पुढच्या क्षणी त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आणि ते माझ्याकडे पाहत अत्यंत काकुलतीला येऊन म्हणाले, सायली, मला माफ कर ग. मी तुझ्यासोबत खूप खूप वाईट वागलो. मी तुझा फार मोठा गुन्हेगार आहे. तू किती गुणी आणि सोशिक आणि किती एकनिष्ठ पत्नी आहेस हे मला कधी कळलंच नाहीत ग. मी तुला आयुष्यभर फक्त आणि फक्त दुःख दिलं. कधी तुझा आदर केला नाही. तुला नेहमी मारझोड केली. तुझा पावलोपावली अपमान केला. तुझ्या भावना चिरडल्या आणि तुझ्यावर पावलोपावली अन्याय केला. पण तरीही तू कधी माझी साथ सोडली नाहीस. आज जेव्हा मी जेलच्या गजाआड होतो तेव्हा मला पहिल्यांदा जाणीव झाली की या जगात माझं असं कोणीच नाहीये. फक्त आणि फक्त तूच आहेस, जिने प्रत्येक परिस्थितीत मला सावरून घेतलं. त्याचा आवाज थरथरत होता. ते पुढे म्हणाले, जेव्हा रस्त्याने येताना गाववाले तुझ्यावर शब्दांचे सूर चालवत होते तेव्हाही तू ढाल बनून माझ्यासोबत उभा राहिलीस. आणि आता बाहेर जो माणूस उभा होता त्याचं बोलणं सुद्धा माझ्या कानावर पडलं. मला माहिती आहे तो कोण आहे आणि तो तुला काय पटवून देण्याचा प्रयत्न करत होता. पण तू तुझ्या स्वाभिमानाने त्याला उत्तर देऊन हकलवून लावलंस ना. त्या क्षणी माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि मला माझी चूक उमजली. तू ठरवलं असतंस तर मला तिथेच सडू देऊन निघून जाऊ शकली असतीस, पण तू तसं केलं नाहीस. सायली, मी खरंच स्वतःच्याच नजरेत खूप गुन्हेगार आहे. मला तुझी नजर झेलवत नाहीये. एवढं बोलून ते थेट माझ्या पाया पडायला झुकू लागले. पण मी एका क्षणाचाही विचार न करता त्यांचे हात धरले आणि त्यांना थांबवत वर उठवलं. मी म्हटलं, तुम्हाला असं करण्याची अजिबात गरज नाही. जर तुम्हाला आज मनातून स्वतःच्या चुकीची जाणीव झाली असेल तर माझ्यासाठी तीच या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. माणसाकडून चुका होतात, पण जो वेळेवर आपली चूक मान्य करतो आणि स्वतःला बदलतो तो खरा माणूस असतो. माझं हे बोलणं ऐकून ते अजूनच रडू लागले. पण यावेळी त्यांच्या डोळ्यातून वाहणाऱ्या आसमानमध्ये कपट नव्हतं, तर एक सच्चा पश्चाताप होता. आम्ही दोघंही काही वेळ तिथे शांत उभे राहिलो. मग मी त्यांचे अश्रू पुसत म्हटलं, आता जुन्या गोष्टी मागे सोडा, त्या विसरून जा आणि आपल्या आयुष्याची एक नवी सुंदर सुरुवात करूया. त्यांनीही डोळे पुसत हळूच होकारार्थी मान हलवली. त्यानंतर लग्नाच्या इतक्या वर्षात पहिल्यांदाच आम्ही दोघंही शांतपणे शेजारी बसून जेवू लागलो. त्या दिवशी आमच्या घरात ना कोणताही वाद होता, ना आरडाओरडा, ना मनावर कसलीही भीती. होता तो फक्त एक अनामिक शांत सुखाचा दिलासा जो मी माझ्या संसारात पहिल्यांदाच अनुभवत होते. जेवता जेवता मला अचानक त्या संदुकाची आठवण आली. मी आनंदला सगळी हकीकत सांगितली की सासूबाईंच्या खाटेखाली मला सोन्याचे दागिने आणि जमिनीचे कागदपत्र कशी सापडली आणि मी आजवर ही गोष्ट कोणापासून का लपवून ठेवली होती. मग मी उठले आणि ती लाकडी संदूक आणून त्यातील सगळं सामान त्यांच्या समोर ठेवलं. मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हटलं, ही सगळी आईंची अमानत आहे. आता आपण दोघांनी मिळून ठरवायचं आहे की याचं पुढं काय करायचं. माझ्या मनात कुठेतरी एक भीतीची सुळसुळीत लकीर उमटली होती की हे गडगंज सोनं पाहून आनंदमधील तो जुना पैशाचा हवरा माणूस पुन्हा जागा तर होणार नाही ना. पण दुसऱ्या क्षणी त्यांनी त्या दागिन्याकडे आणि कागदपत्राकडे पाहिलं आणि शांतपणे ती संदूक माझ्या बाजूला सरकवली. ते मऊ आवाजात म्हणाले, नाही सायली, हे सगळं तूच तुझ्याकडे सुरक्षित ठेव. जर हे मला आधी मिळालं असतं तर मी माझ्या नशेत हे सुद्धा मातीत मिळवलं असतं. पण आता मला तो जुना नरक बनून जगण्याची अजिबात इच्छा नाही. मी स्वतःच्या हाताने कष्ट करेन, घाम गाळेन आणि माझ्या मुलांना प्रामाणिकपणाची भाकरी खायला घालेन. त्याचे हे शब्द ऐकून माझे डोळे सुखाच्या अश्रूंनी डबडबले. इतक्या वर्षाच्या वनवासानंतर आज मला पहिल्यांदा मनातून पटलं होतं की माझे पती खरोखर बदलला आहे. आज सासूबाई जिथे कुठे असतील तिथून आपल्या मुलाचं बदललेलं रूप पाहून त्यांना सगळ्यात जास्त आनंद झाला असेल. त्या दिवसानंतर मी खूप सुखी होते. ज्या दिवसाची मी वर्षानुवर्ष चातकासारखी वाट पाहत होते तो दिवस अखेर माझ्या आयुष्यात उजडला होता. आनंद आता पूर्णपणे बदलले होते.
त्यांनी दारूला आणि जुगाराला कायमची तिलांजली दिली होती. त्यांचा प्रत्येक सुधारलेला पाऊस माझा विश्वास अजून घट्ट करत होता. ते रोज सकाळी लवकर उठायचे, कामाला जायचे आणि संध्याकाळ झाली की थेट घराकडे यायचे. आता त्यांना आपल्या संसाराची ओढ लागली होती, काळजी वाटत होती आणि सगळ्यात जास्त आनंद त्यांना या गोष्टीचा होता की ते लवकरच बाबा होणार होते. त्यांनी गावातील बाजारात कपड्याचं एक छोटं दुकान सुरू केलं होतं. सुरुवातीला नवीन काम असल्यामुळे धंदा थोडा मंद चालला, पण आनंदने आपली जिद्द आणि कष्ट सोडले नाहीत. हळूहळू लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसू लागला. दुकान चालू लागलं आणि गावातून लोक त्यांच्याकडे कपडे खरेदी करायला येऊ लागले. मी सुद्धा घरात बसून पूर्वीसारखं सलाईंचं काम करायचे. गावातील बायका आता पुन्हा आदराने माझ्याकडे कपडे शिवण्यासाठी घेऊन यायला लागल्या होत्या. आमच्या हसत्या-खेळत्या घरात आता सुखाचे दिवस आले होते. सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आमच्या नात्यात एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम होतं, जे यापूर्वी कधीच नव्हतं. सासूबाईंच्या संदुकीत जे काही दागिने आणि जमिनीची कागदपत्र मिळाली होती ती आम्ही तशीच जपून ठेवली. आम्ही त्यातल्या एका पैशालाही हात लावला नाही, कारण आम्हाला वाटायचं की ती सासूबाईंची शेवटची आठवण आहे, त्यांची पवित्र अमानत आहे आणि ती तशी सुरक्षित राहिली पाहिजे तशी त्यांनी ठेवली होती. संसारात पुढे अनेक चढाव उतार आले. कधी पैशांची नद भासली, पण कधी त्या संदुकीला हात लावला नाही, कारण आम्हाला माहीत होतं की सासूबाईंचा तो मुख आशीर्वाद आमच्यासाठी जगातील सगळ्यात मोठी दौलत आहे. वेळ पंख लावून उडत होता आणि बघता बघता तो सुवर्ण क्षणही जवळ आला, ज्याची आम्ही दोघंही डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतो. काही महिन्यांनी मी एका अतिशय सुंदर परीसारख्या गोड मुलीला जन्म दिला. जेव्हा डॉक्टरांनी तिला पहिल्यांदा माझ्या कुशीत आणून ठेवलं, तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आम्ही आमच्या त्या लाडक्या लेकीचं नाव अंजली ठेवलं. अंजलीच्या येण्याने आमच्या घरातील आनंद गगनात मावेन असा झाला होता. पण अंजलीच्या जन्मानंतर सगळ्यात जास्त बदल आनंदमध्ये झाला होता. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा आपल्या चिमुकल्या लेकीला स्वतःच्या हाताने कडेवर घेतलं, तेव्हा ते तिच्या गोड चेहऱ्याकडे फक्त एकटक बघत राहिले. त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी पाहू लागलं होतं आणि ओठ थरथरायला लागले होते. ते वारंवार तिच्या छोट्या छोट्या नाजूक बोटांचे मुके घेत होते. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आपल्या बाळासाठी जे अथांग प्रेम मी पाहिलं, तसं निस्सीम प्रेम मी आजवर कधीच पाहिलं नव्हतं. त्यांनी अंजलीला आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि गदगदलेल्या आवाजात वचन दिलं की मी माझ्या लेकीला जगातलं सगळं सुख देईन, तिला कधीच कशाची कमतरता भासू देणार नाही. मी दुरूनच त्यांना पाहत होते आणि मनात विचार करत होते की हा तोच माणूस आहे का, ज्याच्या सावलीलाही मी कधी काळी घाबरायचे, ज्याने मला आयुष्यात दुःखाशिवाय काहीच दिलं नव्हतं. पण आज ते पूर्णपणे बदलले होते. एका हळव्या वडिलांच्या रूपात समोर उभे होते. कदाचित यालाच आयुष्यातला सगळ्यात मोठा चमत्कार म्हणतात. अंजलीच्या पावलांनी आमच्या घराला खऱ्या अर्थाने घर पण आणलं होतं. तिच्या निरागस हसण्याने घराचा कानाकोपरा जिवंत व्हायचा. ती जसजशी मोठी होऊ लागली तसे आमच्या आयुष्यात सुखाचे नवनवीन रंग भरू लागले. आनंदाच्या दुकानातून परत घरी आले की घरात पाऊल ठेवताच आधी अंजलीला कडेवर घ्यायचे आणि तिच्यासोबत खेळण्यात दंग होऊन जायचे. कधी बाजारातून तिच्यासाठी नवनवीन खेळणी आणायचे, तर कधी सुंदर रंगबिरंगी कपडे घेऊन यायचे. मी त्या बापलेकीचा तो गोड खेळ दुरून पाहत मनोमन हसायचे, कारण हेच ते स्वप्न होतं जे मी लग्नाच्या मांडवात पहिल्यांदा पाहिलं होतं. एक छोटंसं हस्तखेळतं सुखी कुटुंब, जिथे एकमेकांबद्दल निस्सीम प्रेम, आपुलकी असेल आणि सुखदुःखात एकमेकांची साथ असेल. आता माझ्या या घरात ना कोणाची भीती उरली होती, ना कसली घुसमट होती, ना पावलं पावली होणारा अपमान होता. आता ना डोळ्यातून वाहणारे अथांग अश्रू होते. आता या घराच्या भिंतीवर फक्त आणि फक्त आनंदाचे सूर उमटत होते. प्रेम रेंगाळत होतं आणि मनात एक अथांग शांतता नांदत होती. कित्येकदा रात्री जेव्हा आम्ही तिघही एकत्र बसायचो, तेव्हा नकळत माझे पाय जुन्या आठवणींच्या वाटेनं मागे वळायचे. त्या काळ्या कुट्ट दिवसांची आठवण आली की मनात विचार यायचा, देव माणसाची परीक्षा नक्कीच घेतो, त्याची सत्व परीक्षा पाहतो. पण जर माणसाने कठीण काळातही सत्याची आणि संयमाची कास सोडली नाही, तर एक ना एक दिवस भाग्याचं पाऊल दारात नक्कीच पडतं. मला नेहमी असं वाटत राहतं की माझ्या संसाराला लागलेलं हे सुखाचं कोंदण म्हणजे दुसरं कोणी नसून माझ्या सासूबाईंच्या पवित्र आशीर्वादाचं फळ आहे. मी त्यांची जी काही सेवा चाकरी केली ती कधीच कोणत्याही स्वार्थाने किंवा लालसेने केली नव्हती. मी त्यांना नेहमी माझ्या सख्ख्या आईच्या स्थानी मानलं होतं
आणि कदाचित त्यांच्या अंतकरणातून निघालेल्या दुवांनीच आज माझं आयुष्य या अंधाऱ्या दरीतून बाहेर काढून प्रकाशाच्या उंबरठ्यावर आणून उभं केलं होतं. आजही मला त्यांची खूप खूप आठवण येते. कधी कधी पाय आपोआप त्यांच्या रिकाम्या खोलीकडे वळतात. मी तिथे घटकाभर शांत बसून राहते आणि त्यांनी दिलेली माया आठवत राहते. आनंद सुद्धा आपल्या आईच्या आठवणीने कित्येकदा भावुक होतात. ते अनेकदा हळहळून म्हणतात, सायली, आज जर आई असती आणि आपल्याला असं सुखात एकत्र पाहिलं असतं तर तिला आपला किती अभिमान वाटला असता ग. आपली अंजली जेव्हा तिच्या कुशीत खेळली असती तेव्हा तिच्या डोळ्यातून सुखाचे अश्रू नक्कीच वाहिले असते. पण मला पूर्ण खात्री आहे की त्या आज या जगात नसल्या तरी स्वर्गातून आमच्याकडेच पाहत असतील. त्यांचा पोटचा मुलगा अखेर सन्मार्गावर आलाय आणि त्याचं हे छोटंसं घर आज एकमेकांच्या आदराने आणि प्रेमानं बहरून गेलंय हे पाहून त्यांच्या आत्म्याला नक्कीच चिरशांती लाभली असेल. आज मी माझ्या पतीच्या आणि माझ्या लाडक्या लेकीच्या सोबतीनं अत्यंत सुखी आहे. आमच्या आयुष्यात आता एक सुंदर स्थैर्य आहे, जिव्हाळा आहे, एकमेकांवर असणारा अतूट विश्वास आहे. आता जेव्हा जेव्हा मी भूतकाळातील त्या वादळाकडे वळून पाहते तेव्हा मला माझ्या एकाच गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होते की जी रात्र सगळ्यात काळीकुट्ट आणि भयावह असते तिच्याच पोटातून सगळ्यात सुंदर आणि प्रकाशमान पहाट जन्माला येते. आणि माझ्या आयुष्यातली ती सुंदर पहाट माझ्या लेकीच्या आणि माझ्या अंजलीच्या निरागस हस्त्याच्या रूपाने आमच्या घरात कायमची अवतरली आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, असं म्हणतात की देव माणसाची परीक्षा नक्कीच घेतो, पण कठीण काळातही जर आपण चांगुलपणा आणि कर्तव्याची कास सोडली नाही तर नशिबाचं पाऊल दारात नक्की पडतं. निस्वार्थीपणे केलेली सेवा आणि कष्टाची भाकरी माणसाचं आयुष्य बदलून टाकते. हेच आजच्या कथेचं सर्वात मोठं सत्य आहे. तुम्हाला आजची ही सुंदर कहाणी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी सत्यकथा ऐकण्यासाठी आपल्या ट्रू स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.